नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या मराठीच्या या ऑनलाईन सेशन मध्ये मी जयपाल खेडकर सर्वप्रथम तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करतो। तर आपण पाहिलं की मराठी विषयाचे जे विविध घटक उपघटक आपण अभ्यासतो आहोतच, तर या घटकांमध्ये उपघटकांमध्ये विविध विषय आहेत। मग त्यामध्ये आतापर्यंत आपण अभ्यासलाय संधी अभ्यासली, समास अभ्यासले, त्याबरोबरच वाक्यांचे प्रकार देखील अभ्यासले, याबरोबरच काळ देखील आपण अभ्यासला। त्याशिवाय आपण म्हणतो की ज्याची गरज आपल्याला वाटत नाही अशी मानसिकता, अशा पद्धतीचे वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, त्याबरोबर अनेक शब्दाबद्दल एक शब्द किंवा शब्द समूह असेल, अशा पद्धतीचे विविध विषय घटक उपघटक आपण अभ्यासतो आहोत। तर संधीविषयी आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो, संधीचे विविध नियम, संधीचे विविध प्रकार आपण शिकलेलो आहोत। तर पुन्हा एकदा त्याची एक उजळणी आपण आता करूयात। तर संधी, मी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगितलं होतं की संधी म्हणजे सांधणे, संधी म्हणजे सांधणे किंवाच ज्याला आपण काय म्हणतो जोडणे। तर मी पहिल्यांदा सांगितलं होतं की संधी आणि समास यामध्ये बराचसा फरक आहे की आपल्याला जो लक्षात आला पाहिजे। संधी म्हणजे काय करतो की आपण दोन जे शब्द आहेत वेगवेगळे ते एकमेकांमध्ये मिसळतो, ते आपण एकमेकांशी सांधतो, ते एकमेकांशी जोडतो आणि मग त्यातून वेगवेगळ्या नियमांमधून त्या वर्णांमध्ये काहीसे बदल होतात। मग कशा पद्धतीने बदल होतात त्यावरून त्याचे प्रकार पडलेले आपण पाहिले। आणि समास म्हणजे आपण काय करतो की दोन शब्द हे एकमेकांच्या शेजारी लिहितो। तर आता संधीमध्ये आपण पाहिलं होतं की संधीचे जे आहेत ते प्रमुख आहेत, तीन प्रकार पडतात, बरोबर आहे। प्रमुख तीन प्रकार पडतात। त्यामध्ये आपण पहिलं बघितलं होतं की स्वर संधी, स्वर संधी। त्यानंतर दुसरा प्रकार याचा पाहिला होता आपण तो व्यंजन संधीचा, दुसरा जो प्रकार होता तो होता व्यंजन संधीचा। आणि तिसरा जो प्रकार आपण या संधीमध्ये पाहिला होता तो होता विसर्ग संधीचा, विसर्ग संधी। मग आपल्याला माहितीच की या तीन प्रकारामध्ये जे वेगवेगळे नियम आहेत त्याच्या आधारावर या संधी बनत जातात। मग आपण बघितलं की स्वर संधी म्हणजे साहजिकच आहे की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला जो वर्ण आहे तो स्वर असणार आहे। व्यंजन संधी, पहिल्या शब्दाचा शेवटचा शब्द किंवा वर्ण जो आहे तो व्यंजन आणि त्यानंतर दुसऱ्या शब्दाचा पहिला शब्द हा व्यंजन पण असू शकतो किंवा स्वर देखील असू शकतो। विसर्ग संधीमध्ये आपण पाहिलं की जो काही शब्द आहे पहिला त्यापुढे विसर्ग येतो। मग वेगवेगळ्या नियमांच्या आधारे या संधी आपण बनवलेल्या आहेत। तर ज्या पद्धतीने वेगवेगळे नियम आपण शिकत गेलो तर मला वाटतं जास्तीत जास्त आपण जर याची उदाहरणं अभ्यासली तर आपल्याला त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास होऊ शकतो आणि आपण ते शिकू शकतो। मग आता जाऊया उदाहरणांकडे। तर आपण पाहिलं संधीचे मुख्य प्रकार स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। मग कशा पद्धतीने या संधी बनत गेल्या त्यामध्ये जे प्रकार पडत गेले, मग आपण बघितलं स्वर संधीमध्ये दीर्घत्व संधी हा प्रकार आहे, गुणादेश आहे, यणादेश आहे, वृद्धादेश आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संधी स्वर संधीमध्ये आहेत। व्यंजन संधीच्या बाबतीत देखील आपण बघितलं की वेगवेगळे नियम हे व्यंजन संधीच्या बाबतीमध्ये आहेत आणि त्या पद्धतीनं त्या नियमानुसार वेगवेगळ्या संधी आपण बनवतो। तसंच विसर्ग संधीमध्ये देखील आपण बघतो की ज्या पद्धतीने उकार त्यानंतर र ज्यावेळी विसर्गाचा होतो, काही ठिकाणी विसर्ग कायम राहतो, असे विविध नियम हे विसर्ग संधीच्या बाबतीत आहेत। तर आपण आता सुरुवात करूया वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून। तर पहिलं उदाहरण आपल्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो। तर यामध्ये काय दिलंय, सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर, सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीला काय म्हणतात, बरोबर आहे। संधीला काय म्हणतात तर सांगितलं की सजातीय स्वर आहेत, याचा अर्थ काय आहे 100% ही जी संधी आहे ती काय असणार आहे, स्वर संधी। काय म्हटलंय, सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येणार आहेत, याचा अर्थ काय, ती 100% स्वर संधी आहे। मात्र ते येत असताना आपण काय म्हटलं, यापैकी कुठली आहे, आता ही पूर्वरूप आहे की दीर्घत्व आहे की व्यंजन संधी आहे की अनुनासिक संधी आहे, बरोबर आहे। तर इथं ज्यावेळी ही संधी जी आहे ती स्वर संधी आहे, याचा अर्थ इथं व्यंजन संधीला कुठंच वाव नाहीये, अनुनासिकांना देखील या ठिकाणी वाव नाही, कारण ते प्रकार जे आहेत ते आहेत व्यंजन संधीतले। मग ज्यावेळी सजातीय स्वर समोरासमोर येतात
त्यावेळी काय होतं, त्याच जोडीमधील दीर्घ स्वर तयार होतो आणि तयार होते ती दीर्घत्व संधी. म्हणजे अ अधिक आचा आ होईल, बरोबर आहे. त्यानंतर ह्रस्व आणि दीर्घ ई हे एकत्र आले तर त्याचं काय होईल, ई होईल. अशा प्रकारे सजातीय स्वर जर एकमेकात मिसळले तर त्यापासून जी संधी तयार होते, दीर्घ स्वर त्या वर्णाच्या ठिकाणी येतो आणि आपण काय म्हणतो त्याला दीर्घत्व संधी. म्हणजेच यातला बी हा जो काही पर्याय आहे तो पर्याय बरोबर आहे. बरोबर. यानंतर आपण दुसरा जो प्रश्न आहे आपल्याला तो आहे भाषा अंतर्गत. हे दोन जे शब्द दिलेले आहेत तर यामध्ये संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे होते, बरोबर आहे. आता इथं आपण काय म्हणलंय, भाषा आ अधिक अंतर्गत, काय म्हटलंय, अंतर्गत, बरोबर आहे. मग अ येईल इथे, म्हणजेच काय होणार आहे पुन्हा आ, बरोबर आहे. याचाच अर्थ काय होणार आहे, आहून भाषांतर्गत, बरोबर आहे. तर यामध्ये आपण बघितले वेगवेगळे पर्याय, तर यातून जो संधी होणारा शब्द आहे तो काय होणार आहे, भाषांतर्गत. याचाच अर्थ या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपल्याला जो पर्याय दिलेला आहे त्यापैकी काय सी पर्याय हा बरोबर आहे. अशा पद्धतीनं भाषांतर्गत हा शब्द या ठिकाणी आपला तयार होणार आहे. आता यानंतर तिसरा प्रश्न बघा, मन्वंतर. काय म्हटलंय, मन्वंतर या शब्दाची संधी कोणती. आता काय दिलंय, मना अंतर. दुसरं काय दिलंय, मनु अंतर. तिसरं काय दिलंय, मनः अंतर. आणि चौथं दिलंय मन अधिक अंतर. तर आपण यातला जो पर्याय बरोबर आहे तो आहे बी. का तर मनु बरोबर आहे उ अधिक अंतर, बरोबर आहे. म्हणजे उ आणि जर अ आलं तर त्याचं व होतं, बरोबर आहे. हा संधीचा जो नियम आहे व्यंजन संधीमध्ये तर त्याला हा बरोबर येतो आणि त्या पद्धतीनं मग आपण काय म्हणतो की मन अधिक अंतर, तर मनु अंतर हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न काय, मराठी व्याकरणात ई उ रू याबद्दल अनुक्रमे य व र असे आदेश होतात. तर साहजिक आहे यामध्ये आपल्याला वेगळं काही बघायची गरज नाही. याला काय म्हणतो आपण यणादेश, बरोबर आहे. पण हेच जर उलट्या क्रमाने आलं, जर काय म्हटलं की य व र याच्याऐवजी ई उ रू अशा पद्धतीने जर बदल होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण संप्रसारण, बरोबर. याचाच अर्थ काय की मराठी व्याकरणात ई उ रू बद्दल य र य व आणि र जर येत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे यणादेश. याचाच अर्थ काय, आपला तिसरा जो सी पर्याय जो आहे तो बरोबर आहे, बरोबर. पुढचा आहे, खाली दिलेल्या दोन शब्दाच्या एकत्रीकरणातून तयार झालेला शब्द ओळखा. आता मी इथं मगाशी आपण जे मन्वंतर बघितलं तिथं व झालं, त्याच पद्धतीचा नियम इथं देखील लागू होतो. धू म्हणजे उ अधिक आ अशा पद्धतीने झालं तर तिथं काय होणार आहे वा, म्हणजे व होतं हे मगाशीच सांगितलं. मग आता वधू अधिक आगमन असं जर म्हणत असलं तर आपण काय म्हटलं तिथं काय होतं व होतं. याचाच अर्थ सी वधवागमन हा जो आपल्याला पर्याय आहे तो योग्य आहे, म्हणून याचं उत्तर सी हे बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर कवी अधिक ईश्वर, बरोबर आहे. कवी अधिक ईश्वर हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे. मग आता इथे काय दिलं, कवी, इथं ई आहे, कुठला आहे ह्रस्व अधिक दीर्घ, बरोबर. ईश्वरचा दीर्घ आहे आणि मग तो होताना काय होतो कवीश्वर, त्यातला दीर्घ ई वापरला जाणार. याचाच अर्थ हे उदाहरण जे आहे ते कशाचं आहे स्वरसंधी. म्हणजे त्यामध्येच देखील स्वरसंधीमध्ये कुठला प्रकार आहे दीर्घत्व संधीचा हा प्रकार आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच कवी अधिक ईश्वर हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे तर तो स्वरसंधीचे उदाहरण आहे. म्हणजेच ए हा पर्याय आपला बरोबर आहे.
त्यानंतर प्रीत्यर्थ या शब्दाचा संधी विग्रह करा. बरोबर आहे. म्हणजे इथं काय आलेलं आहे, प्रीती ई अधिक अ होणार आहे. बरोबर. आणि त्याचा काय होणार आहे, य. तिथं काय होणार आहे, य. याचा अर्थ काय होणार आहे आपला, की या ठिकाणी ई म्हणजे कुठला आहे, प्रीती ई आणि अ अर्थचा अ एकत्र आल्यामुळे काय झालेलं आहे, य झालेला आहे. तर आपण म्हणू शकतो की कशाचं आहे, य र व यणादेश संधीचं हे उदाहरण आहे. आणि म्हणूनच काय म्हणतो आपण, यामध्ये पहिल्यांदा काय लिहिलेलं आहे, जो काही ई आहे तो काय आहे, प्रीतीचा, तो दीर्घ आहे आणि अ अशा पद्धतीनं ती जोडणी झाल्यामुळं तिसरा जो पर्याय आहे सी, तर तो बरोबर आहे. आणि प्रीत्यर्थ या संधीचा विग्रह होताना मग तो नक्की कसा होणार आहे, प्रीती अधिक अर्थ. प्रीती अधिक अर्थ. बरोबर आहे. त्यानंतर पुढचं काय म्हणलं, अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा. बरोबर आहे. आता इथं पण ई कुठला आलेला आहे, रस्व. बरोबर आहे. आणि अंत म्हणजे अ ई अ, तिथं काय झालंय परत य, म्हणून काय म्हणलंय, अति अंत बरोबर अत्यंत. बरोबर आहे. याचाच अर्थ आपला यामध्ये सी हा जो पर्याय आहे तो पर्याय बरोबर आहे. त्यानंतर काय म्हणलं बघा, मन्वंतर या जोड शब्दाचे पोट शब्द ओळखा. आता मगाशीच आपण याचं उदाहरण बैठलं आणि त्यातून नक्की काय झालं की उदाहरण बघितल्यामुळं मनु अधिक अंतर मनु अधिक अंतर हे मगाशी आपण ज्या पद्धतीने याचा अभ्यास केला तर हे बरोबर आहे. त्याचा विग्रह कसा झाला काय झाला आपण पाहिलं. आता त्यानंतर बघा, दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय निवडा म्हटलंय. बरोबर आहे. आता वाक्पती, तर आपण काय बघतो की कशा पद्धतीने हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. वाघ अधिक पती बरोबर वाघपती. बरोबर आहे. सदाचार सत अधिक आचार, हे देखील काय आहे, व्यंजन संधीचं उदाहरण आहे. सन्मती सत अधिक मती बरोबर सन्मती. आणि इकडे काय आहे, चौथा गुरु अधिक उपदेश. इथं आपण बघतो की उ उ एकत्र आणि काय आहे ते दीर्घत्व संधी आहे आणि म्हणजेच ती कुठली आहे, स्वर संधी आहे. याचाच अर्थ गुरु उपदेश. गुरु उपदेश हा जो पर्याय आहे तो पर्याय बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे काय, दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी कुठला आहे, गुरु उपदेश. त्यानंतर काय म्हणलं, पुढील चुकीचा संधी विग्रह कोणता ते सांगा. आता बघा, गुरु ओघ गुरुवेघ असं केलंय. रमा अधिक इच्छा बरोबर आहे. ते आ अधिक ई ए या पद्धतीनं बरोबर आहे. रमेच्छा. स्वर अधिक स्व अ अधिक ई बरोबर आई. प्रीती अधिकार्थ मगाशी आपण बघितलं प्रीत्यर्थ. या पद्धतीनं हे आणि हे बरोबर आहे. गुरु ओघ म्हटलेलं आहे. बरोबर आहे. गुरु याचाच अर्थ गुरु अधिक ओघ जर आपण घेतला तर रु बरोबर आहे आणि ओ अशा पद्धतीने याचाच अर्थ काय होणार आहे, औ असा. त्या संधीमध्ये वर्णाबद्दल काय येणार आहे, औ. याचाच अर्थ इथं काय हवं होतं, गुरु ओघ गुरु ओघ बरोबर आहे. म्हणजे काय होणार होतं, गुरुओघ.
तर इथं काय आलं गुर्वेघ, याचा अर्थ हे काय आहे चुकीचं आहे. आणि तिथं आपल्याला काय विचारलंय चुकीचं कुठलं आहे, म्हणजेच आपलं योग्य उत्तर जे आहे ते काय आहे अ किंवा ए पर्याय हा आपला बरोबर आहे. ठीक आहे. याच पद्धतीने वेगवेगळे गंगोघ असेल किंवा जलौघ असेल अशा पद्धतीचे प्रश्न आपण बघितलेत. ठीक आहे. शीतोष्ण आत्मोन्नती हे शब्द संधीच्या कुठल्या प्रकारातील आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. शीत अधिक उष्ण, आत्म अधिक उन्नती, बरोबर आहे, ओ झालेलं आहे. अर्थातच काय की आपण बघितलं जे काही व्यंजन संधी आहे त्यामध्ये प्रथम व्यंजन असेल, तृतीय असेल वगैरे, तर अशामध्ये ते नाही. त्यानंतर शीतोष्ण विसर्ग संधीमध्ये तर येणार नाहीये, बरोबर आहे. तर हे जे आहेत सगळे ते कुठले आहेत स्वर संधीचे प्रकार आहेत. यापैकी नाही हा सुद्धा पर्याय होऊ शकत नाही, बरोबर आहे. शीतो अधिक उष्ण, शीतोष्ण आत्मोन्नती म्हणजे इथं विसर्ग येत नाही, व्यंजन येत नाही. शीत अधिक उष्ण, आत्म अधिक उन्नती म्हणजेच हे कशाचे प्रकार आहेत स्वर संधीचे. पुढील विधानापैकी योग्य विधान निवडा आणि कुठले आहेत बघा. आता दोन दिलेले आहेत. ई उ रु याबद्दल अनुक्रमे य व र असे आदेश होतात, त्यांना काय म्हणतात संप्रसारण म्हणतात असं म्हटलेलं आहे. दुसऱ्यात काय म्हटलं य व र याबद्दल अनुक्रमे ई उ रु आल्यास यणादेश होतं, बरोबर आहे, असे म्हटलेलं आहे. तर आपण जर विचार केला तर हे दोन्ही एकमेकाच्या काय आहे विरोधाभास यामध्ये आहे, विरुद्ध विधान आहेत. खरं तर ई उ रु याबद्दल य व र आल्यास त्याला आपण यणादेश म्हणतो आणि य व र याबद्दल अनुक्रमे ई उ रु आल्यास त्याला आपण काय म्हणतो संप्रसारण म्हणतो. याचाच अर्थ दोन्ही ही विधान काय आहेत चुकीची विधान आहेत. दोन्ही विधान काय आहेत चुकीची विधान आहेत, म्हणजे सी हा पर्याय बरोबर आहे किंवा सी हा पर्याय काय आपला योग्य आहे. पुढे काही जोड शब्द दिलेत त्यातील अनुक्रमे स्वरसंधी ओळखा. महिलाश्रम म्हटलंय, बरोबर आहे, महिलाश्रम. मग आपण काय म्हणतो महिला अधिक आश्रम म्हणजे आ अधिक आ अधिक आ. दुसरं काय म्हणलं सूर्यास्त, सूर्य अ अधिक अस्त अ, बरोबर आहे, दीर्घत्व संधीचं उदाहरण आहे. तिसरं आहे विद्यार्थी, विद्या म्हणजेच आ अधिक आ अर्थी अ. ठीक आहे. आणि देवालय, देव म्हणजेच देव अ अधिक आलय अ अधिक आ. आता आपण बघितलं इथं तर आपल्याला लक्षात येईल की सी जो पर्याय आहे यामध्ये काय दिलंय आ, इथं पण आ, अ अधिक अ दिलंय. दुसरा इथं पण अ अधिक अ दिलंय, आ अधिक अ दिलंय, इथं पण आ अधिक अ दिलेला आहे आणि अ अधिक आ अधिक आ. अशा पद्धतीनं सी म्हणजे पर्याय हा तिसरा जो आहे तो बरोबर आहे. आता काय दिलंय खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार आणि त्यांची उदाहरणं दिली आहेत तर योग्य जोड्या लावा. आता सजातीय, बरोबर आहे, सजातीय, त्यानंतर गुणादेश, रुद्धादेश आणि यणादेश अशा पद्धतीनं आपल्याला ही उदाहरणं दिली. आता सजातीयामध्ये आपण काय बघितलं मगाशी दीर्घत्व संधी महिला अधिक आश्रम म्हणजे पर्याय कुठला आहे 3. ठीक आहे. आता गुणादेश, रुद्धादेश, यणादेश. आता इथं आपण बघितलं प्रीत्यर्थ यणादेश हा काय आहे प्रीती अधिक अर्थ आणि य होतं तिथं, बरोबर आहे, प्रीत्यर्थ या ठिकाणी अशा पद्धतीनं त्याचं होतं म्हणजे 3 सुरुवात आणि 1 शेवट. आपण जर इतर पाहिलं तर सी हा पर्याय. आता इथं काय म्हटलेलं आहे गुणादेश, गणेश म्हणजे ए होतो तिथं, तर तो गुणादेश संधीचं उदाहरण आहे. रुद्धादेश म्हटलंय, इथं काय म्हटलंय 2 सदैव, सद अधिक एव म्हणजे तिथं काय होणार आहे सदैव, बरोबर आहे. याचाच अर्थ सी हा पर्याय जो आहे सी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पुढील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर त्यास विसर्ग संधी म्हणतात. 100% बरोबर आहे. आपण काय म्हणतो की पहिल्या वर्णापुढे जर विसर्ग येत असेल तर तो नक्कीच काय असणार आहे विसर्ग संधी. एकमेकाशी येणारे वर्ण हे जर स्वर असतील तर त्याला स्वर संधी म्हणतात, हे देखील बरोबर आहे.
एकमेका शेजारी म्हणजे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण असेल आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण असेल तर त्याला देखील आपण काय म्हणतो स्वर संधी. तिसरं काय म्हणलंय, जवळ जवळ येणाऱ्या वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने किंवा दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी म्हणतात. आता दोन्ही वर्ण व्यंजने म्हटले किंवा दुसरा वर्ण काय म्हटलेलं आहे स्वर असेल, याचाच अर्थ पहिला वर्ण यातला काय, एक तर दोन्ही व्यंजन असणार आहेत, व्यंजन हे दोन्ही असणार आहेत, किंवा काय म्हणलं दुसरा वर्ण व्यंजन, याचा अर्थ पहिला काय असणार आहे स्वर, दुसरा स्वर म्हटले याचा अर्थ पहिला व्यंजनच असणार आहे अधिक स्वर, यालाच आपण काय म्हणतो व्यंजन संधी. बरोबर आहे, म्हणजे हा देखील पर्याय बरोबर आहे. मग इथं काय म्हटलंय बघा, अ ब क, पहिल्यांदा अ ब बरोबर आहे ते आहेतच, पण क चा इथं उल्लेख दिसत नाही. ब क आहेत, मग इथं अ चा उल्लेख दिसत नाही. अ ब व क चूक आहे, हे चुकीचं विधान आहे. याचाच अर्थ अ ब क हे बरोबर विधान आहेत. म्हणजेच आपला जो पर्याय आहे 16वा तो डी हा पर्याय बरोबर आहे आणि हे उत्तर बरोबर आहे. षडानन या संधीचा विग्रह काय आहे. आता आपण बघितलं षडानन याचाच अर्थ ही आहे, उदाहरण जे आहे ते कशाचं आहे व्यंजन संधीचं, षट अधिक आनन, षट अधिक आनन. आपण काय बघितलं होतं की अनुनासिक संधीमध्ये हा जो आहे तो प्रकार, त्याबरोबर वेगवेगळ्या जे आपण म्हणतो की प्रथम व्यंजन संधी आणि तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक व्यंजन संधी, अशामध्ये जे काही प्रकार पडलेले आहेत तर त्यामध्येच हा षट आनन हा त्यामध्ये मोडतो. आपण बघितलं की पहिल्यांदा ज्या काही व्यंजन आहे पहिलं त्याच्या पुढे जर कठोर स्वर अनुनासिका खेरीज जर आला तर आपण काय म्हटलंय या षडानन मध्ये अ आ ई किंवा षट अधिक आनंद जे घेतलेला आहे आपण, तर यामधील जो काही तिसरा आहे तो त्यामध्ये आपण वर्णामध्ये बदल करतो आणि अशा पद्धतीनं षट अधिक आनंद हा पर्याय आपल्याला या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. ठीक आहे. पुढील जोड शब्दातील पर्याय उत्तरातील कोणत्या पोट शब्दाचे उत्तर बरोबर आहे. वाक्पती. बरोबर आहे. वाक्पती हा देखील आपण बघतो व्यंजन संधीचा प्रकार आहे. तर याचा विग्रह जर केला आपण तर वाघ अधिक पती असा होतो. ठीक आहे. आणि ग च्या ऐवजी काय होतो त्याच जोडीमधला पहिलं जे व्यंजन आहे ते येतं क ख ग, मग याचाच काय होतं वाक्पती. म्हणून आपला जो आहे तो चौथा पर्याय डी जो आहे तो काय आहे बरोबर पर्याय या ठिकाणी आहे. त्यानंतर काय म्हणले खालील शब्दांची बरोबर संधी ओळखा. वाक्ताडन म्हणजेच वाघ अधिक ताडन. आता वाक्पती ज्याप्रमाणे होता तशा पद्धतीनेच हा वाक्ताडन आहे. शुद्ध पिपासा. बरोबर आहे. तर शुद्ध पिपासा आणि षणमास षटमास मगाशी जे आपण बघितलं तर त्या पद्धतीनेच हे उदाहरण आपल्याला इथं बघायला मिळतं. आता मगाशीच काय बघितलं आपण इथं की षट आनंद. बरोबर आहे. त्या पद्धतीनं षणमास हे देखील आपल्याला उदाहरण बघायला मिळतं. याचाच अर्थ काय की यामध्ये अ आणि क बरोबर आहे. त्याबरोबर शुद्ध पिपासा ध, तर ही देखील व्यंजन संधीचं उदाहरण आहे आणि म्हणून अ ब आणि क हे तीनही काय म्हणता येईल आपल्याला इथं बरोबर उदाहरणं आहेत. याचाच अर्थ आपला जो काय आहे ड म्हणजे हा पर्याय जो आहे तो बरोबर आहे. आता विपत्काल हे देखील काय म्हटलेलं आहे व्यंजन संधीमध्ये जे काही उदाहरण आहेत प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण याला आपण म्हणू शकतो. आता विपत्काल बरोबर आहे. तर यामध्ये काय होतं की मृदू व्यंजनापुढे जर कठोर स्वर किंवा व्यंजन आलं तर त्याला आपण काय म्हणणार आहे त्यामध्ये त्याच ओळीमधील आपण काय घेणार आहे तिसरा. तर काय म्हणणार आहे आपण इथं आता तिसरं कुठलं आहे त बरोबर द त थ द. मग याला आपण असं म्हणू शकतो जर विपत्काल असेल तर विपद अधिक काल. विपद अधिक काल याचा अर्थ आपला जो काय सी हा जो पर्याय आहे तो पर्याय बरोबर आहे. सज्जन या संधीचा प्रकार ओळखा. बरोबर आहे. सत अधिक जन. सत अधिक जन अर्थातच काय ही व्यंजन संधी आहे. रेघ ओटी
बरोबर आहे, रेघ अधिक ओटी बरोबर रेघोटी म्हटलेलं आहे, बरोबर रेघोटी. याचाच अर्थ काय झालेला आहे की रेघ जो आहे तर यामध्ये दुसरा जे पद आहे तर त्याचा उच्चार जो काय आहे तो या घच्या ठिकाणी आलेला आहे आणि शब्द ओ अधिक घ बरोबर रेघोटी हा ज्यावेळी होतो त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो, जर दुसऱ्या शब्दाचा उच्चार येत असेल तर त्याला साहजिकच आपण म्हणणार आहे पररूप संधी. बरोबर आहे. जेव्हा दोन वर्णाची संधी होऊन पहिला वर्ण व्यंजन असल्यास पहिला वर्ण व्यंजन आहे अर्थातच तो काय असणार आहे, व्यंजन संधी. बरोबर आहे. मग त्यालाच आपण काय म्हणतो, व्यंजनालाच हल. बरोबर आहे. म्हणजे ब आणि क. बरोबर आहे. तर काय ब आणि क हे काय बरोबर आहेत. व्यंजन संधीची उदाहरणं असलेला गट ओळखा. पृथक्करण. बरोबर आहे. पृथक्करण, रजोगुण, मनोरम, मृत शकट. बरोबर आहे. मृत शकट. तर आता व्यंजन संधीची उदाहरणं जर आपण बघितली, रजोगुण हे काय आपल्याला लगेच लक्षात येतं, विसर्ग आहे यापुढं तर ते विसर्ग संधीचं उदाहरण. मनोरम हे देखील आपण बघितलं तर विसर्ग आहे, विसर्ग संधीचं उदाहरण आहे. तर आपल्याला काय म्हणता येईल, पृथक्करण आणि मृत शकट. याचाच अर्थ कुठलं कुठलं आहे, अ आणि ड हे बरोबर आहे. याचाच अर्थ सी हे आपलं जे पर्याय जो आहे सी हा पर्याय बरोबर आहे. आता पुढील पैकी व्यंजन संधीचं उदाहरण कोणतं असं विचारलेलं आहे. चिदानंद, चित अधिक आनंद. बरोबर, चित अधिक आनंद, चिदानंद. तपह अधिक धन आणि दुह अधिक आत्मा. तर याचा अर्थ काय, हे दोन्ही जे आहेत ते विसर्ग संधीचे आहेत. याचाच अर्थ काय, चिदानंद फक्त अ बरोबर आहे म्हणून आपल्याला पर्याय एक जो आहे तो आपला पर्याय बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळे जे संधीचे काही प्रकार आहेत ते उदाहरणावरून आपण शिकलेलो आहोत. म्हणजे यामध्ये आपण बघितलं की स्वर संधी असेल, त्यानंतर व्यंजन संधी आहे कशाला म्हणायचं, विसर्ग संधी कशाला म्हणायचं, अशा पद्धतीनं वेगवेगळी उदाहरणं देखील पाहिली की जेणेकरून त्याची एक उजळणी आपली झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या संधी विषयीच्या या MCQच्या ऑनलाईन सेशन मधून मी जयपाल खेडकर सर्वांचा निरोप घेतो. तर पुन्हा भेटूया नवीन घटकासह लवकरच. धन्यवाद.